नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एक नवीन चॅप्टरकडे आपण वळणार आहोत. सायन्समधले कन्सेप्ट आपण घेत आहोत आपल्या UC चॅनलवर आणि त्याच्यातलाच एक टॉपिक आज आपण शिकणार आहोत. आपल्या चॅनलवर सायन्सचे नवीन नवीन कन्सेप्ट तुम्हाला शिकायला भेटणार आहे, तेही एकदम सोप्या भाषेत आणि इंटरेस्टिंग फॅक्ट्सद्वारे तुम्हाला शिकायला भेटणार आहे. आपण आज 10वी मधील लाईफ प्रोसेस पार्ट सेकंड या चॅप्टर मधला रिप्रोडक्शन हा भाग शिकणार आहोत. बघा, तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो. असा विचार करा मित्रांनो की आपल्याकडे अशी एक ऊर्जा आहे. कशी ऊर्जा? अशी एक ऊर्जा आहे, अशी एक एनर्जी आहे ज्याने की आपण अमरत्व प्राप्त करून देऊ शकतो किंवा आपल्यासारखा एक नवीन जीव निर्माण करू शकतो. तर असाच एक आपल्याकडे अशी एक शक्ती किंवा ऊर्जा आपल्याला लाभलेली आहे आणि ती जी एक सिस्टीम आपल्यामध्ये जी वर्क करते त्या सिस्टीमचं नाव म्हणजेच रिप्रोडक्शन सिस्टीम. ज्या प्रकारे आपण डायजेस्टिव्ह सिस्टीम, सर्क्युलेटरी सिस्टीम, त्यानंतर एक्सक्रिएटरी सिस्टीम जसं वर्क करते त्याच प्रकारे एक रिप्रोडक्शन सिस्टीम आपल्यामध्ये आहे जी की आपल्यासारखा जीव, एक नवीन जीव निर्माण करते. तर अशी एक सिस्टीम म्हणजे ती आहे रिप्रोडक्शन. एकदम सोप्या भाषेत तुम्हाला सांगणार आहे. बघा, द रिप्रोडक्शन इज अ प्रोसेस इन विच वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस अ न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ इट्स ओवन काइंड्स. म्हणजेच रिप्रोडक्शन एक अशी सिस्टीम आहे की विच वन लिव्हिंग ऑर्गॅनिझम, एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करते न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम ऑफ हिज ओवन काइंड. स्वतःपासून म्हणजे आपण एक नवीन जीव निर्माण करू शकतो. विचार करा, जर ही रिप्रोडक्शन जर सिस्टीम जर आपल्यामध्ये नसती तर इथं आपण जीवनाचा विचारच केला नसता, जीवनच झालं नसतं. इथं ही जी सृष्टी बनली असती पण या सृष्टीवर राहणारं कोणी नसतं, एक लिव्हिंग नसतं, एक सजीव नसता इथं. आणि एवढं मोठं इन्व्हेन्शन किंवा हे झालं नसतं. किंवा जर एकच जर समजा पिढी जर चालली असती आणि तिथं जर आयुष्य जर 100 वर्ष आहे तिथं खात्मा झाला असता, त्याच्यानंतर जर अशी एक सिस्टीम नसते की त्यांच्यासारखाच पुन्हा एक जीव निर्माण करून ती पिढी पुढं चालवण्यासाठी, तर इथं पुढची पिढी जर चालवायची असेल तर कोणती एक सिस्टीम आहे? रिप्रोडक्शन सिस्टीम. बऱ्याचशा मुलांना असा मनामध्ये या टॉपिक बद्दल बरेचसे विचार असतात आणि त्यांच्यामध्ये यांच्याबद्दलचं नॉलेज विद्यार्थ्यांना नसते. पण मी तुम्हाला सोप्या भाषेत आणि एक सायंटिफिकली रिझनद्वारे या टॉपिकचं मी तुम्हाला पुरेपूर नॉलेज देणार आहोत. याबद्दलचं जर नॉलेज जर तुम्हाला जर भेटलं तर तुमच्यामध्ये बरेचसे या टॉपिक बद्दलचे जे कन्सेप्ट जे ते क्लिअर होईल आणि तुमच्या विचारामध्येही सुद्धा बदल होईल. कारण की जेव्हा आपण एखादी गोष्ट सायंटिफिकली पाहतो तर आपली तिथं गोष्ट जी आहे ती मूळतः क्लिअर होण्याचा प्रयत्न होतो. कारण की बोलण्याने आणि जेव्हा काही एक्झाम्पलद्वारे किंवा ऑब्झर्वेशनद्वारे जर तुम्हाला गोष्टी जर सांगितल्या तर त्या गोष्टी तुम्हाला पटतात. या टॉपिकबद्दल आपल्या आसपास थोडं कमी बोलल्या जाते किंवा याच्याबद्दलचं नॉलेज जे जसं पाहिजे तसं ते विद्यार्थ्यांकडे पोहोचत नाही. कारण की याबद्दलच्या टॉपिकबद्दल बोलायला कोणीही पुढाकार घेत नाही. तर मी हाच टॉपिक तुम्हाला क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण की आपल्यामध्ये जे चेंजेस होतात, आपल्या रिप्रोडक्शन ऑर्गनमध्ये जे चेंजेस होतात त्यामुळेच आपल्यामध्ये मॅच्युअरपणा येतो. आणि हा मॅच्युअरपणा तर कोणत्या सिस्टीम येतो? तर रिप्रोडक्शन सिस्टीम. काही हार्मोन्स क्रिएशन होतात. बरेच जण म्हणतात की तुमच्यामध्ये काय हार्मोन्स क्रिएशन झाले, यामुळे तुमच्यामध्ये जसे की आपल्यामध्ये दाढी येणं किंवा केस येणं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा चालतात तर ही कोणत्या सिस्टीममुळे? कारण की जेव्हा रिप्रोडक्शन सिस्टीम आपली वर्क करते आणि आपले ऑर्गन तिथं वर्क करता म्हणजे मॅच्युअरपणा यायला लागतो. ती एक रिप्रोडक्शन सिस्टीम काय आहे? तर आपल्याला सर्वाइव्ह जर करायचं असेल तर रिप्रोडक्शन सिस्टीम खूप महत्त्वाची आहे. रिप्रोडक्शन इज अ व्हायटल फॉर सर्वाइव्ह ऑफ द लाईफ, फॉर द एक्झिस्टन्स ऑफ द लाईफ ऑफ द. जर आपल्याला या पृथ्वी तळावर जर जगायचं असेल तर आपल्याला रिप्रोडक्शन सिस्टीम माहिती पाहिजे. जर इथलच्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जर ही या सिस्टीमबद्दल जर माहिती नसतं तर अशी आज जे पूर्ण जगाची जी लोकसंख्या आहे 60 अब्ज अरबच्या वरी गेलेली आहे. आपल्या भारताची 140 करोडची लोकसंख्या आहे तर ही झालीच नसती. पण तेवढंच खरं आहे
जे इथे ज्या स्पेसीस ह्या सिस्टीमद्वारे स्वतःच्या प्रजाती किंवा स्वतःमध्ये सर्वाईव्ह करू शकले त्या स्पेसीस जगल्या, जसे की मनुष्य हे सर्वाईव्ह करू शकला, यानं ह्या रिप्रोडक्शन सिस्टमचा पुरेपूर वापर केला आणि त्यांनी त्यांच्यामध्ये तो बदल केला आणि स्वतः ती सिस्टीम वर्क केली आणि त्यांच्यामध्ये न्यू स्पेसीस निर्माण केले. आज डायनॉसॉर जगू शकले नाही किंवा काही ज्या स्पेसीस जगू शकल्या नाही, तर हेही कारण असू शकते की यांना त्या सिस्टीम बद्दलची जी काही सिस्टीम बद्दल की माहिती किंवा त्यांच्यामध्ये ही रिप्रोडक्शन सिस्टीम कशी वर्क करते यांच्याबद्दलची गोष्ट माहीत नसेल. तर ही आपण बरेचसं डेव्हलपमेंट केलेलं आहे. आज जरी एखाद्या महिलाला जर मुलगा होत नसेल तर अशा काही सिस्टीम जसे की टेस्ट ट्यूब बेबी, सरगॅस अशासारखे IVF अशासारखे आपण सिस्टीम चालवल्या, त्याच्याबद्दलही आपण शिकणार आहोत की एखाद्या महिलाला जर गर्भवती होत नसेल तर तिथं त्या सिस्टीम वर्क करून आपण एक न्यू इंडिव्हिज्युअल स्पेसीस निर्माण करू शकतो की आपल्यासारखा नवीन जीव निर्माण करू शकतो. बघा मित्रांनो, आईचाच एक पार्ट्स असते त्याचा मुलगा, कारण की आईच्या गर्भाशयातून म्हणजे आईच्याच पार्टचा एक मुलगा म्हणजे पार्ट्स असतो तो मुलगा. म्हणून आई आणि मुलामधलं नातं एक वेगळंच असते. आई आणि मुलगा हे एकच पार्ट्स आहे, एकच अंश आहे आपण असं म्हणू, वेगवेगळ्या पार्ट्स नाही. तर हे कोणत्या सिस्टीमवर? तर रिप्रोडक्शन सिस्टीमद्वारे. फक्त एवढं आहे की ते एकदम आईवानी दिसायला लागत नाही किंवा वडिलावानी दिसायला लागत नाही. याचं कारण मेन आहे की त्यांच्यामधले जाणारे जेव्हा क्रोमोझोम जातात, 46 क्रोमोझोम असतात, 23 आईकडून 23 वडिलाकडून, असे 46 क्रोमोझोम पुढच्या पिढीकडे जातात. पण दोघांचेही गुणधर्म वेगवेगळे असतात. म्हणून एक न्यू इंडिव्हिज्युअल स्पेसीस न्यू इंडिव्हिज्युअल ह्युमन बिंग्स बनायला लागतो आणि त्याचे आईवडिलाचे कॅरेक्टर्स वेगवेगळे असतात. म्हणजे थोडे माहेरचे थोडे सासरचे, अशा प्रकारे दोन्ही कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये येतात आणि एक नवीन जीव निर्माण होतो आणि त्यांच्यामधले कॅरेक्टर्स सुद्धा नवीन यायला लागतात, काही सेम काही नवीन. तर अशा प्रकारे क्रोमोझोम्समुळे ह्या होते, कारण की पण DNA त्यांचा सारखाच असतो. तर पुढचा टॉपिक बघणार आपण की असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड सेक्शुअल रिप्रोडक्शन. मग या रिप्रोडक्शनचे किती पार्ट्स आहे? त्या रिप्रोडक्शनचे पार्ट्स आहेत 2 पार्ट्स आहे. एक आहे असेक्शुअल रिप्रोडक्शन, एक आहे सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन काय आहे मित्रांनो, बघूया आपण की सिंगल पॅरेंट इज इन्व्हॉल्व. याच्यामध्ये जो पॅरेंट्स असतो हा सिंगल पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतो, 2 पॅरेंट्स नसतात तर सिंगल पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतो. जसे की वनस्पती किंवा प्लांट्स, जसे की अमिबा यासारखे जे जीव आहे, बॅक्टेरियाज आहेत, ते असेक्शुअल रिप्रोडक्शन करतात आणि ते त्यांची प्रजाती वाढवतात. पण सेक्शुअल रिप्रोडक्शन तसं नसते. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन होते 2 पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व, म्हणजे 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात. त्याच्यामध्ये असते एक मेल अँड फिमेल रिप्रोडक्शन सिस्टीम. म्हणजेच काय की जेव्हा मेल आणि फिमेल असे 2 कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये असतात, त्याचाच बनतो गॅमेट्स, गॅमेटपासून बनतो झायगोट आणि त्याच्यापासून बनतो एम्ब्रोज आणि एम्ब्रोजपासून बनते एक बॉडी आणि एक बॉडीपासून बनते एक पूर्ण जे काही लिव्हिंग्स. तर अशा प्रकारे आपण बघणार आहोत, पूर्ण डिटेल्समध्ये बघणार आहोत. यामध्ये असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये सिंपल ऑर्गॅनिझम तयार होतो, सिंपल नॉर्मल. याच्यामध्ये जास्ती कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर नसते. पण आजचा जो ह्युमन बिंग्स आहे हे कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर आहे, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम तयार झालेला आहे. याच्यामध्ये ह्युमन बिंग्स एक्झाम्पल आणि याच्यामध्ये अमिबा हे एक छान एक्झाम्पल आहे. बघा, खूप इम्पॉर्टन्स आहे, या गोष्टीबद्दल आपण शिकायला पाहिजे, याबद्दलचं नॉलेज असायला पाहिजे. आपल्या घरीही त्याचं नॉलेज दिलं गेलं पाहिजे, कारण की मुलांमधले जे काही कन्सेप्ट आहे या टॉपिकबद्दलचे ते क्लिअर झाले पाहिजे. बऱ्याचशामुळे मेन्स्ट्रुएशन सायकल असो तेही आपण शिकणार आहे. यामध्ये मुलींनी कशा प्रकारे त्यांची हेल्थ केअर घ्यायची आहे किंवा मुलांमध्ये जे काय आजचे हार्मोन्स जे सिक्रेशन होते त्यांच्यामधले जे विचार, त्यांच्यामधला जो राग, त्यांच्यामध्ये जो होणारे जे बदल, याबद्दल बोलल्या गेलं पाहिजे की आणि आईवडिलांनी थोडंफार सांगितलं गेलं पाहिजे की ह्या सिस्टीम कशा वर्क आहे किंवा याबद्दल कशा प्रकारे हे केलं. कारण की बाहेर विदेश देशामध्ये याबद्दलची नॉलेज तिथं दिल्या जाते. मुलांमध्ये याच्याबद्दलचे विचार जे कन्सेप्ट सायंटिफिकली रिझन देऊन त्यांना आपण पटवून देऊ शकतो आणि याबद्दलचे टॉपिकबद्दल आपण त्यांना क्लिअरन्स करू शकतो. हा टॉपिक शिकायला हवा आणि या टॉपिकबद्दलची माहितीही असायला हवी. जरी कोणत्याही फील्डचा व्यक्ती असो, पण नक्कीच त्याला या स्टेजकडून जायचं आहे
आणि या स्टेजकडून जाताना या गोष्टीबद्दलचं नॉलेज असणं खूप महत्त्वाचं आहे. तरीसुद्धा काही आपले जे आजी आजोबा किंवा जे पूर्वज वगैरे होते याबद्दलचं नॉलेज देत असतात. थोडं घरी याबद्दलच्या गोष्टीबद्दल सांगितल्या जाते. आपल्यामध्ये त्याचं प्रिकॉशन्स म्हणून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या जाते. कोणत्या एजमध्ये, जसे की 21 इयर्समध्ये आपण एक मॅच्युअरपणा येतो मुलांमध्ये आणि 18 वर्षामध्ये मुलींमध्ये मॅच्युअरपणा येतो. तर याचे काही रिझन्स असतात, तेही मी तुम्हाला पटवून देणार आहे. बघा, आज आपण हा टॉपिक इथंच संपूया, पण याचे 2 क्वेश्चन आपण घेऊया 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी. असेक्शुअल रिप्रोडक्शन मल्टिपल पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व, ट्रू ऑर फॉल्स. याच्यावर एक क्वेश्चन आलेला आहे बघा. असेक्शुअल रिप्रोडक्शन मल्टिपल पॅरेंट्स आर इन्व्हॉल्व. तर असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मल्टिपल पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात का? नाही. तुम्हाला सत्य असत्य, ट्रू ऑर फॉल्स ओळखायचंय. ट्रू ऑर फॉल्स. अँड सेकंड, प्रोसेस इज नेसेसरी फॉर द एक्झिस्टन्स ऑफ अ लाईफ ऑन अ अर्थ. म्हणजे अशी कोणती प्रोसेस आहे की त्यानं आपण या अर्थवर लाईफ एक्झिस्टन्स करू शकतो, म्हणजे अमरत्व प्राप्त करून घेऊ शकतो, की आपण आपलं अस्तित्व निर्माण करू शकतो. हीच एक सिस्टीम आहे ज्यामुळे आज मनुष्य इतक्या 140 करोड आपल्या भारताची आहे. भारत सुद्धा आता नंबर 1 यायला चालू आहे. तर एवढी लोकसंख्या झाली. आपण आपलं अस्तित्व कशामुळे टिकवलं? तर याच सिस्टीममुळे टिकवलेलं आहे. तर याच्यामधलं कोणतं आहे? रिप्रोडक्शन, डिफ्युजन की ऑस्मोसिस की रेस्पिरेशन? तर नक्कीच उत्तर असणार याचं रिप्रोडक्शन. आज आपण इथंच थांबूया. पुढील भागामध्ये आपण याबद्दलची अजून माहिती जाणून घेणार आहे. जर तुम्हाला आजचा टॉपिक जर आवडला असेल तर आपल्या UC चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, याचे नोटिफिकेशन सुद्धा तुम्हाला येईल आणि लाईक करा. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद.